जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24 जानेवारी इसवी सन 1667 माघ शुद्ध दशमी शके 1588 संवत्सर पराभव वार गुरुवार. आऊसाहेबांचे न्यायदान. महाराज या सुमारास विश्रांतीसाठी मनोहर गडावर होते. मात्र राजे आग्रा भेटीसाठी जाऊन कैदेत पडून स्वराज्यात येईपर्यंत स्वराज्याच्या कारभारात तसूभरही फरक पडला नव्हता. महाराजांच्या अनुपस्थितीत आऊसाहेब कारभार नेटाने चालवत होत्या. कानत खोऱ्याचे बाबाजी झुंजारराव व मालोजी पतंगराव हे भाऊबंद वतनासाठी भांडत होते. काही केल्या त्यांचे एकमत होत नव्हते. हा वाद महाराजांनी सोडवावा अशी विनंती करण्यात आली, परंतु महाराज गडावर नसल्यामुळे आऊसाहेबांनी दोघांचे म्हणणे पूर्ण ऐकून जाणून हा वतनाचा तंटा सोडविला. 24 जानेवारी इसवी सन 1680 सुरतकर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेले पत्र. पिढ्यानपिढ्या स्थिरावलेल्या व प्रचंड लष्करी शक्ती असलेल्या शत्रूंना शिवाजी महाराजांनी स्वप्रतापाने एवढे चेरीस आणले की नुसते त्यांचे नाव ऐकताच या शत्रूंचा थरकाप उडत असे. कर्नाटक मोहिमेच्या वेळी मार्टिनने नेमके असेच म्हटले आहे की तो लिहितो, द मेअर नेम ऑफ शिवाजी मेड देम ट्रेम्बल. शिवाजी महाराजांच्या युद्धविषयक हालचाली एवढ्या द्रुत गतीने होत की शत्रू त्यांची कल्पना करू शकत नसे. दिनांक 24 जानेवारी 1680 रोजी सुरतकर इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीला लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की वेअर ही अटेम्प्ट्स देअर इज बट लिटल स्पेस बिटवीन हिज नोटीस अँड अपीअरन्स and to send for soldiers from Bombay will take up little less than 20 days, time in less than half which he has done his business and gone. हल्ल्याची बातमी आणि प्रत्यक्ष हल्ल्यात महाराज फार अंतर ठेवतच नाहीत. मुंबईहून शिपाई पोहोचण्यास 20 दिवस लागतात, पण त्यांच्या अर्ध्या वेळेतच कार्यभाग उरकून ते परत निघूनही जातात, असा याचा उल्लेख आहे. आपल्या विलक्षण प्रतिभेच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी एवढे नवे नवे प्रकार शोधून काढले की त्यांचा प्रताप हा कायम अनेक दंतकथांचा विषय ठरला. महाराज जमिनीपासून 14 ते 15 हात उंच उडी मारतात. एका दमात 40 ते 50 कोस पायी चालतात. त्यांना पंख आहेत, ते जमिनीत घुसतात व आसमानात गायब होतात. त्यांना सैतान प्रसन्न आहे, अशा एक ना अनेक कथा त्यांच्या हयातीतच पसरल्या होत्या. कॉम्स द गार्द्रेन या संदर्भात केलेले वर्णन तात्कालिक परिस्थितीचे परिचायक समजायला हरकत नाही. तो लिहितो की द क्वेश्चन इज स्टिल अनसॉल्व्ड वेदर ही सबस्टिट्यूटेड others or himself or whether he was a magician or devil acted in his place. Such has been said about it in India and there is much divergence of opinion as usual. म्हणजेच महाराज एकाच वेळेस अनेक ठिकाणी स्वाऱ्या करत व त्या प्रत्येक स्वारीत ते स्वतः असल्याच्या वार्ता कानी पडत. त्यामुळे गाद्रेने म्हटले आहे की महाराज आपल्याऐवजी दुसऱ्या कोणाला स्वाऱ्यावर पाठवीत की ते जादूगार होते, अथवा काही भूत पिशाच त्यांच्या ऐवजी स्वारीवर जाई, ते गूढ अजूनही उकललेले नाही. हिंदुस्थानात सर्वत्र याच विषयाची चर्चा असून विभिन्न मतांचा गोंधळ उडालेला दिसून येतो. 24 जानेवारी इसवी सन 1681 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू समयीची राजकीय परिस्थिती. छत्रपती संभाजी महाराजांनी 20 जुलै 1680 ला मंचकारोहण केले. त्यावेळची राजकीय परिस्थिती बहुतांशी त्यांच्या बाजूने होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी मागे ठेवलेला संपत्ती कोशही यथायोग्य होता. हे छत्रपती संभाजी महाराजांनी रायगडावर आल्यानंतर केलेल्या मोजणीत लक्षात आले होते. मुघल व आदिलशहा सारख्या मोठ्या राजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच वेळा पराभूत केले होते. त्यात दिलेर खानच्या मुघली आक्रमणावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाहीला मदत केल्यामुळे त्यांचे पारडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला झुकले होते. 24 जानेवारी इसवी सन 1688 गोव्याचा गव्हर्नर दो रुद्रिगू द कॉस्ट या पोर्तुगालच्या राजास लिहिलेल्या पत्राची नोंद. छत्रपती संभाजी महाराजांशी चालू असलेल्या युद्धास अजून विराम पडलेला नाही. ते विसरई कोंडा आल्वोर याच्या कारकिर्दीत सुरू झाले आहे. ते आम्हाला आता या भागातील देसायांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात अशांतता माजविण्याच्या कामी उपयोग होत आहे. जोपर्यंत त्याचा आम्हाला उपयोग होईल तोपर्यंत त्यांना आम्ही दिलेल्या सवलती चालूच राहतील. महाराजांना जर ही उपाययोजना पसंत नसेल तर महाराजांनी मला वेगळी आज्ञा करावी, असा या पत्रात उल्लेख दिसलेला आढळतो. 24 जानेवारी इसवी सन 1722 विसेरी फ्रान्सिस्को झुजे सांपायुध काश्तू याने आंग्रे विरुद्धच्या मोहिमेचा बोजवारा कसा उडाला
त्याचा सविस्तर वृत्तांत जो पोर्तुगालच्या राजास सादर केला, त्याचा गोषवारा. पोर्तुगीज आंग्लो-आंग्रे युद्धाचा अहवाल विसेरीने पोर्तुगालच्या राजाकडे पाठवला. युद्धशास्त्राच्या दृष्टीने हा तपशीलवार वृत्तांत अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु विस्तार भयास्तव तो तेथे देण्यात येत नाही. परंतु त्याचा मुख्य आशय असा आहे की छत्रपती शाहू महाराज यांनी बाजीराव यांना मोठे सैन्य देऊन आंग्रे यांच्या मदतीसाठी पाठविल्याने नाईलाज म्हणून पोर्तुगीजांना बाजीराव यांच्याशी तह करावा लागला. 24 जानेवारी इसवी सन 1739 अशेरीगड मराठ्यांनी जिंकला. संभाजी राजांच्या कारकिर्दीत पोर्तुगीजांना धडा शिकवण्यासाठी इसवी सन 1683 साली तारापूरवर हल्ला करून बेचिराग केले. त्याच वेळी राजांनी अशेरीगड जिंकून स्वराज्यात सामील केला. पण ऑक्टोबर 1687 मध्ये हा किल्ला परत पोर्तुगीजांच्या ताब्यात आला. पुढे चिमाजी अप्पा पेशवे यांच्या वसई स्वारीच्या वेळी मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून 24 जानेवारी 1739 च्या कोकण मोहिमेत हा गड जिंकून घेतला व परत मराठ्यांचे भगवे निशाण गडावर अभिमानाने डोलू लागले. 1818 नंतर अशेरीगड इंग्रजांच्या हाती गेला. 24 जानेवारी इसवी सन 1781 मराठ्यांनी टिपूकडून कुर्मगड घेतला व सदाशिव गडाची कबज करण्यासाठी त्या किल्ल्याच्या किल्लेदाराकडे संधान साधले. त्या दरम्यान मराठ्यांची एक आरमारी तुकडी कारवारला आली होती. तिच्यात 2 मोठिपले, 4 गुराब आणि 20हून अधिक गलबते होती. या आरमारी तुकडीचा दर्यासारंग बाबूराव साळुखे हा होता. 24 जानेवारी इसवी सन 1791 पोर्तुगीज आपणाला पुण्यात जाऊ देण्यास तयार नाहीत याची खात्री सोंधेच्या राजास पटल्याने त्याने बोदोडे येथेच कायमचे वास्तव्य करण्याचा निर्णय नाईलाजाने घेतला. सोंदेच्या राजाने पोर्तुगीजांशी करार करून आपल्या राज्याचे उदक पोर्तुगीजांच्या हातावर सोडले. या करारान्वये फोंडा, पंचमहल, काणकोण वगैरे प्रदेशावर पोर्तुगीजांचा कायदेशीर अंमल सुरू झाला. तत्पूर्वी काणकोण येथे पोर्तुगीज सैन्याची एक शिबंदी होती, पण अंमल सोंधेच्या राजाचा होता. नवीन कराराप्रमाणे शिबंदी परंतु सोंधेच्या राजाचा अंमल गेला. उपरी निर्दिष्ट करार होण्यापूर्वी पोर्तुगीज सैन्याने सदाशिवगड व्यापलेला होता. पेशव्यांच्या आरमाराने काळी नदीतून येऊन सैन्य उतरून किल्ले सदाशिवगड मराठ्यांकडून परत घेतला.